नमस्कार, मी अक्षरा पाटील. पुस्तक वाचन या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत. मित्रांनो, डॉक्टर सुधा मूर्ती यांच्या बकुळा या कादंबरीचं आपण वाचन करीत आहोत. तत्पूर्वी चॅनलवर पहिल्यांदाच असेल किंवा चॅनल यापूर्वी सबस्क्राईब करायचं राहून गेलं असेल, तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. भाग 18. 3 महिन्यांनंतर श्रीमती भारतात परतली. तिला आणि श्रीकांतला परस्परांचा विरह झाला होता. इतक्या मोठ्या कालावधीनंतर एकमेकांना भेटून दोघांनाही अत्यानंद झाला. एअरपोर्टच्या बाहेर पडल्यावर नवी कोरी गाडी आणि ड्रायव्हर बाहेर थांबलेले होते. ते पाहून श्रीमती आश्चर्यचकित झाली. "अरे श्री, हे रे काय?" "श्रीमती, कंपनीने मला केळकरांची जागा दिली आहे," श्रीकांत म्हणाला. "शिवाय 6 महिन्यांऐवजी 3 महिन्यातच मला कन्फर्म करण्यात आलंय." "कॉंग्रॅच्युलेशन्स." "अरे, पण हे तू मला आधी का नाही सांगितलंस? तुला सरप्राईज द्यायचं होतं मला." "तू खुश आहेस ना?" "श्री, मी तुझी अर्धांगिनी आहे म्हटलं. तुझ्या आनंदातच माझा आनंद आहे." अचानक गाडी वेगळ्याच रस्त्याला वळलेली पाहून श्रीमतीने विचारलं, "श्री, आपण कुठे चाललो आहोत?" "मी बांद्रा बँडस्टँड भागात नवा 3 बेडरूमचा फ्लॅट विकत घेतलाय, सी फेसवर." "तू खुश आहेस ना?" त्याच्या तोंडचे शब्द ऐकून श्रीमतीच्या चेहऱ्यावर चिंता पसरली. "श्री, त्यासाठी तू किती लोन काढलंय? आता आयुष्यभर काम केलं तरी परतफेड करता येणार नाही त्याची." "श्रीमती, अगं वेडी आहेस का? मी आता जनरल मॅनेजर आहे म्हटलं. कंपनीने मला बिनव्याजी कर्ज दिलंय." "श्री, आपल्या अपार्टमेंट बिल्डिंगचं नाव तरी सांगशील?" "सी वेव्ज." "श्री, हे सगळं तू एकट्यानं कसं काय पार पाडलं?" "मी जर पहिल्या नंबरात येणाऱ्या श्रीमतीला पटकावलंय, तर हे करणं म्हणजे बाये का खेल?" तो तिला चिडवत म्हणाला. "ओ श्री, कम ऑन, खरं सांग ना, सिरियसली." "हे बघ, यश कधी अपघाताने मिळत नाही श्रीमती, त्यासाठी शिस्तबद्ध योजना आखावी लागते." एवढंच उत्तर त्याने दिलं. श्रीमतीच्या कल्पनेपेक्षा त्यांचा फ्लॅट कितीतरी अधिक सुंदर होता. श्रीकांतच्या पोझिशनला साजेसा तो भपकेबाज होता. 3ही बेडरूम्सना एक एक बाल्कनी होती व प्रत्येक बाल्कनीतून समुद्राचं दर्शन होत होतं. श्रीकांतच्या आयुष्यात फार मोठं परिवर्तन घडून आलं होतं, परंतु श्रीमतीच्या आयुष्यात मात्र फारसा बदल झाला नव्हता. पावसाळ्यातील एक संध्याकाळ होती. श्रीमती बाल्कनीत बसून रस्त्याकडे बघत होती. पाऊस नुसता कोसळत होता. श्रीमती बाल्कनीत बसून भिजत होती, पण तिचं त्याकडे लक्ष नव्हतं. तिने उठून आत जाण्याची काहीच हालचाल केली नाही. श्रीमतीच्या केसात एखाद दुसरा पांढरा केस मधून मधून चमकू लागला होता. श्रीकांत अलीकडे सतत बिझी असायचा. महिन्यातून 20-25 दिवस तो फिरतीवरच असायचा. त्याचं संपूर्ण आयुष्य कंपनीभोवती फिरत होतं. त्याच्या मनात दुसरा काही विचारच नसायचा. आता ते चांगले स्थिरस्थावर झाले होते. त्यांची आर्थिक परिस्थिती उत्तम होती, पण त्यांना अजूनही मूलबाळ नव्हते. परत एकदा श्रीकांतशी या विषयावर बोलण्याची गरज होती. श्रीमतीला तसं अलीकडे तीव्रतेने वाटू लागलं होतं. आदल्या संध्याकाळी वंदना आपल्या 2 मुलांना घेऊन श्रीमतीला भेटायला आली होती. दोघी मैत्रिणी एकमेकींशी जीवाभावाच्या गप्पा मारत होत्या. अचानक वंदना म्हणाली, "श्रीमती, तुला मुलांशिवाय कसं ग करमतं? मी तुला असं विचारलं म्हणून तुला राग तर आला नाही ना?" "ऑफकोर्स, मला मुलांवाचून इतका कंटाळा येतो. मी गायनॉकॉलॉजिस्टकडे गेले पण होते, पण त्यांच्या मते सगळं काही नॉर्मल आहे." "अगं, तू खरं तर स्पेशालिस्टकडे जायला हवंस. तुला तर परवडण्याचाही काही प्रश्न नाही. तू हिंदुजा हॉस्पिटलमध्ये का नाही जात? तिथे डॉक्टर फडके म्हणून एक खूप नावाजलेले डॉक्टर आहेत. आणि हो, एकटी जाऊ नको. श्रीकांतला पण बरोबर घेऊन जा. आणखी उशीर नको करू." आज बाल्कनीत पावसाकडे एकटी बघत बसलेली असताना श्रीमतीच्या मनात हेच सगळे विचार घोळत होते. नेहमीप्रमाणे श्रीकांतला घरी यायला रात्रीचे 9 वाजले. रात्रीच्या जेवणानंतर तो आरामात फायनान्शियल एक्सप्रेस उघडून वाचायला बसला. श्रीमती त्याच्या शेजारी बसली आणि हलकेच म्हणाली, "श्री, मला घरी एकटीला खूप कंटाळा येतो." पेपरातून मान वर सुद्धा न करता श्रीकांत म्हणाला, "अगं, तू PhD साठी रजिस्ट्रेशन कर, असं मी तुला आजवर कितीतरी वेळा सांगितलंय, पण तुला त्याची काही फिकीरच दिसत नाहीये." "नाही श्री, मला त्याहून महत्वाचं काहीतरी हवंय." "मग मी सांगतो तुला श्रीमती, तू कम्प्युटरचा क्लास लाव. तुला त्याची खूप मदत होईल
आणि एकदा का तुला नेट सर्फिंग करायची गोडी लागली ना, की मग वेळ कसा जाईल कळणार पण नाही. श्रीमती हे ऐकून मनातून खूप अस्वस्थ झाली. मुलांचा विषय सुद्धा त्याच्या डोक्यात येऊ नये या गोष्टीचं फार वैषम्य वाटलं तिला. श्री, अरे आयुष्यात कम्प्युटर हे काही सर्वस्व नसतं. माझ्या घरी कम्प्युटर एक्सपर्ट आहे म्हणून लगेच काही मी कम्प्युटर शिकायला पाहिजे असं नाही. घरात दोर आहे म्हणून मी लगेच बाजारात जाऊन एक म्हैस खरेदी करून आणू की काय? माझ्या आवडीचा विषय वेगळाच आहे. कम्प्युटरमध्ये माझं मन लागणार नाही. तिच्या बोलण्याचा स्वर ऐकून श्रीकांतला आश्चर्य वाटलं, पण तो फक्त इतकंच म्हणाला, श्रीमती, आयुष्यात आपल्याला जेव्हा कोणताही निर्णय घ्यायचा असतो ना, तो नेहमी आपला मेंदू वापरून घ्यावा, हृदयाने नव्हे. आणि तसं जर नाही केलं तर त्याचे परिणाम महाभयंकर होऊ शकतात. श्री, ही तुझी विचारसरणी झाली, पण जगात लग्न आणि शिक्षण या दोन गोष्टींसाठी मात्र डोक्यापेक्षा हृदयाला विचारात घ्यावं हे बरं. पाश्चात्य संस्कृतीमध्ये लग्न आणि शिक्षण या गोष्टी हव्या तेव्हा बदलता येतात, पण आपल्या या सनातनी समाजात मात्र तसं करता येत नाही. श्रीकांतने तिला बोलताना मध्येच थांबवलं आणि तिचे दोन्ही हात हातात गच्च पकडून म्हणाला, तुला हवंय तरी काय? सरळ सरळ सांग ना मला. श्री, आपण स्पेशालिस्टकडे जाऊया. का ग, तुला काय होतंय? बरं नाहीये का तुला? श्रीकांत काळजीने म्हणाला. नाही श्री, मी अगदी ठणठणीत आहे. पण तुला असं नाही का वाटत की आपल्याला मुलं व्हायला हवीत? आता आपल्या दोघांचीही तिशी उलटली आहे आणि आपण चांगले स्थिरस्थावर झालो आहोत. श्रीकांत क्षणभर गप्प राहिला आणि मग म्हणाला, ओके, तू अपॉइंटमेंट घे, आपण नक्की जाऊ. पुढच्याच आठवड्यात ते डॉक्टर फडके यांना भेटले. गेल्या कित्येक वर्षाचा अनुभव त्यांच्या गाठी होता. त्यांनी अनेक निपुत्रिक जोडपी पाहिली होती. त्यांच्या मनस्थितीची डॉक्टर फडकेंना चांगली कल्पना होती. श्रीमती गप्प गप्प होती. श्रीकांतने मात्र बरेच प्रश्न विचारले. काही प्रॉब्लेम आहे का? श्रीमतीमध्ये दोष आहे की माझ्यात? त्यावर काही उपाययोजना करता येतील का? एक ना दोन? डॉक्टर फडके हसून म्हणाले, वेल मिस्टर देशपांडे, तुम्ही कम्प्युटरमधले एक्सपर्ट आहात, पण मानवी शरीर म्हणजे कम्प्युटर नव्हे बरं का. अनेकदा ज्या काही गोष्टी घडत असतात त्या तशा का घडतात हे काही आपल्याला सांगता येत नाही. आम्ही जास्तीत जास्त कोणतं कारण असू शकतं हे सांगू शकतो, पण नक्की तेच असेल असं काही सांगू शकत नाही. एखादा दोष असेलच तर तो दूर करण्यासाठी आम्ही औषधं लिहून देऊ शकतो, परंतु एकाच औषधाला वेगवेगळ्या शरीरांकडून वेगवेगळा रिस्पॉन्स येऊ शकतो. तुमच्या दोघांच्याही काही टेस्ट कराव्या लागतील. त्याचे रिझल्ट काय येतात ते बघून पुढे काय करायचं ते ठरवू. त्यानंतरच्या आठवड्यात श्रीकांत आणि श्रीमतीच्या विविध चाचण्या करण्यात आल्या. त्या सर्व चाचण्यांच्या दरम्यान श्रीकांत अगदी शांत होता. श्रीमतीच्या मनात मात्र भावनांची खळबळ माजली होती. सगळं काही ठीक होऊ दे अशी ती देवाची सारखी करुणा भाकत होती. त्यानंतरच्या आठवड्यात ते डॉक्टर फडक्यांना जाऊन भेटले. डॉक्टरांच्या मनात काय होतं ते समजायला काही मार्ग नव्हता. डॉक्टर फडक्यांनी त्या दोघांना बसायला सांगितलं आणि हसून म्हणाले, तुम्ही दोघंही बुद्धिमान आहात, उच्च शिक्षित आहात. मी जे काय सांगणार आहे ते तुम्हाला सहज समजू शकेल. तुम्हा दोघांमध्येही दोष असा काहीच नाही. पण मूल होण्यासाठी नुसतं तेवढंच महत्वाचं नाही, तर इतरही काही गोष्टी पूरक लागतात. स्त्रीच्या गर्भाशयातील अंतर्गत परिस्थिती आणि पुरुषाचं बीज या दोन्ही गोष्टी परस्पर पूरक लागतात. तुमच्या कंडिशनला आम्ही वैद्यकशास्त्रात सब फर्टाईल असं म्हणतो. म्हणजे तुम्ही दोघेही तसं पाहिलं तर वंध्य नाही, पण तुम्हाला मूल होण्यासाठी जास्त दिवस लागू शकतील. मात्र मूल होणारच नाही असं नाही. श्रीमतीचे डोळे क्षणात पाण्याने भरून आले. तिच्या चेहऱ्यावर निराशेचं झाकोळ पसरलं. डॉक्टर, तुम्ही आमच्यासारखे कितीतरी पेशंट्स पाहिले असतील ना. आम्हाला मूल व्हायला किती दिवस जावे लागतील? श्रीमती, कोण्या एकाचं उदाहरण विचारात घेऊन त्याची तुलना स्वतःशी करण्यात काहीच अर्थ नाही. प्रत्येक व्यक्तीचं शरीर वेगळं असतं. काही लोकांना 5 वर्ष लागतील तर काहींना 10. तेव्हा तू धीर सोडू नको. श्रीमती डोळ्यातलं पाणी कसंबसं परतवून लावत घरी परतली. पण घरी पोहोचल्यावर मात्र तिचा बांध सुटला. ती हमसाहमशी रडू लागली. लग्नाआधी किती आवडीनं अशोक, विक्रमादित्य, सिद्धार्थ गौतम या नावांविषयी बोललो होतो आपण. त्यांच्यातील कुणी आपल्या पोटी जन्म घेणारच नाही का?
श्रीकांतच्या आणि आपल्या बुद्धिमत्तेला कुणी वारस असणारच नाही का? तिला खूप एकाकी आणि असहाय्य वाटू लागलं. गंगाक्काने तिचा उल्लेख वांजोटी असा केला होता. त्याची तिला आठवण झाली. तिच्या भावनांचा बांध परत एकदा फुटला आणि वर्षानुवर्ष मनात कोंडून ठेवलेलं दुःख अश्रूंच्या वाटे बाहेर वाहू लागलं. श्रीकांतने तिला जवळ घेतलं, पण त्याच्या स्पर्शाने ती अधिकच हळवी होऊन रडू लागली. एव्हाना अंधार पडला होता, पण उठून दिवे लावावेत असं श्रीमतीला वाटेनाच. तिच्या मनात निराशेचा अंधकार पसरला होता. श्रीकांतने तिची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला. कमॉन श्रीमती, टेक इट इझी. मुलं म्हणजे काही आयुष्याचं सर्वस्व असू शकत नाही. समजा, आपल्याला जर मूल झालं नाही तर आपल्या आयुष्यात तेवढी एकच निराशेची गोष्ट असेल. पण जर मुलं झाली आणि ती व्यवस्थित वागली नाही तर मग तर आपल्याला त्या गोष्टीचं सतत आयुष्यभर दुःख वाटत राहील. नाहीतर आपलं कुठे मोठं साम्राज्य लागून गेलं आहे. आपली गादी चालवायला कुणी वारसदार असला पाहिजे असं थोडीच आहे. श्रीकांतने तिला समजवण्यासाठी विनोदाचा आश्रय घेतला. आणि काय ग, आपली म्हातारपणाची काठी म्हणून तुला जर मुलं हवी असं काही नाही ना? तसं जर काही तुझ्या मनात असेल तर ते विसर बरं. मी स्वतः तरी दरमहा 4 पैसे पाठवण्यापलीकडे माझ्या आईसाठी असं काय मोठं करून दमलो आहे. आपण गेल्यावर आपलं श्राद्ध कोण करणार असा जर काही विचार तुझ्या मनात घोळत असेल तर तो ताबडतोब सोडून दे. तो तर शुद्ध मूर्खपणा आहे. आपण एकदा मेलो की नंतर काही का होईना त्याचा काही संबंध राहत नाही. आपण दोघं खूप काम करून पैसे साठवू, एक मोठा विश्वस्त निधी उभारू, त्यातून गरीब गरजू मुलांना मदत करू. शिवाय आपल्याला 100% मूल होणारच नाही असंही काही त्या डॉक्टरांनी आपल्याला सांगितलेलं नाही. आपण थोडी वाट पाहू, बघू काय होतंय ते. श्री, मला आणखी वाट नाही बघायची. आपण एखादं मूल दत्तक घेतलं तर? श्रीमती, परत एकदा नीट विचार कर. आपण नेहमी आपल्या रक्ताच्या मुलांच्या चुका सहजपणे पोटात घालतो, पण दुसऱ्या कुणाच्या बाबतीत तसं करू शकत नाही. श्रीमती, मला स्वतःलाही ती कल्पना तितकीशी चांगली वाटत नाही. तू इतकी बुद्धिमान आहेस. तुझ्या अंगातली सगळी शक्ती एखाद्या चांगल्या कामी का खर्च नाही करत? श्रीच्या तोंडचे हे शब्द ऐकून श्रीमतीला धक्का बसला. आपली स्वतःची मुलं, घराण्याचा वारसदार या कल्पनेचा त्याग इतक्या सहजासहजी करता येणं कसं शक्य होतं? आपल्या नशिबात कदाचित मातृत्वाचं सुख लिहिलेलंच नसेल ही कल्पना अतीव दुःखदायक होती. तिला आता या क्षणी इतकं अनावर दुःख झालेलं असून खूप खूप एकाकी वाटलं. आपली व्यथा, वेदना कुणालाच कधी कळू शकणार नाही असं तिला वाटलं. अशाच नवनवीन आणि विविध विषयांवरच्या कथा, कविता आणि पुस्तकांसाठी पुस्तक वाचन बाय अक्षरा पाटील हे चॅनल सबस्क्राईब करा आणि पुस्तक वाचन कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये जरूर जरूर कळवा. थँक्यू.